कास्टसाहेब राज्य परिवहन कर्मचारी संघटनेच्या वतीनं या ठिकाणी हा धडक मोर्चा प्रदेशाचे प्रदेशाध्यक्ष सन्मान्य धर्मपाल ताखांडे साहेब यांच्या नेतृत्वामध्ये हा मोर्चा निघाला। यामध्ये आमची प्राथमिक मागणी आहे एसटी कर्मचाऱ्यांना जो पगारवाढ आहे तो शासकीय कर्मचाऱ्याप्रमाणे देण्यात यावा। दुसरी मागणी याच्यामध्ये जो तुरटे आहे संपाच्या काळामध्ये जो पगारवाढ केला 2,500, 4,000 आणि 5,000, जो 1 ते 10 वर्ष नोकरी करतो त्याला 5,000चा पगारवाढ दिला, ज्यांनी 10 ते 15 वर्ष नोकरी केली त्याच्यांना 4,000चा पगारवाढ दिला आणि जो 20 वर्ष किंवा 25 वर्ष 30 वर्ष अशी नोकरी केली त्या माणसांना फक्त 2,500 पगारवाढ करण्यात आली। हा जो एकतर्फी निर्णय घेण्यात आला की कुठल्याही कर्मचाऱ्याला किंवा कुठल्या संघटनेला विचारात न घेता हा निर्णय केला तो हा निर्णय चुकीचा निर्णय असून याच्यामध्ये त्यांनी जी त्रुटी आहे सेवाज्येष्ठतेनुसार तो पगारवाढ देण्यात यावा अशी आमची दुसरी मागणी आहे। तिसरी मागणी अशी आहे की 2016 पासूनचा जो करार झाला त्याच्यामध्ये जी वेतनवाढ आणि घरभत्तेवाढ झाली ज्याला आपण HRA म्हणतो, बरोबर आहे, तो पगारवाढ आणि त्याची थकबाकी जी आहे ती शासनाने अद्याप दिलेली नाही। या सरकारला सत्तेमध्ये बसून महाविकास आघाडीच्या सरकारच्या नंतर हे सरकार बसून आज जवळपास 2 वर्ष पूर्ण होण्यास येत आहे, तर ती तफावत पण त्यांनी दूर केलेली नाही। तिसरी गोष्ट याच्यामध्ये एसटी महामंडळाच्या मुख्यालयामध्ये अध्यक्ष आणि उपाध्यक्ष यांचा जो दालन आहे त्याच्या दालनाबाहेर छत्रपती शिवाजी महाराज यांचा अर्ध पुतळा आहे, अर्ध पूर्णाकृती पुतळा जो आहे तो पुतळा, त्याच्या बाजूला कायदा मंत्री तसेच दलिताचे कैवारी आणि या भारतीय घटनेचे शिल्पकार राहिलेले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा त्याच्या बाजूला तो बसवण्यात यावा अशी आपली चौथी प्राथमिक मागणी आहे। पाचवी मागणी अशी आहे का मागासवर्गीयाचा जो बॅकलॉग आहे या सरकारने अद्यापपर्यंत भरला नाही। मागचे सरकार भरणार होतं त्यावेळेस कोविडचा काळ असल्यामुळे तो या ठिकाणी भरण्यात आला नाही, तो तात्काळ भरण्यात यावा। 6वी मागणी आहे शिस्त आणि आवेदन पद्धती, ज्याच्यामध्ये वाहक आणि चालक यांच्यावर ज्या जाचकाठी आहे त्या जाचकाठीमध्ये कर्मचाऱ्याचा ऐकला जात नाही। सेटलमेंट झाल्यावरही त्याच्यावर जो ठपका आहे तो इन्क्रिमेंटच्या माध्यमातून तो खाल्ला जातो। या मागणीला आमचा विरोध आहे। पगारवाढीची गोष्ट करताय की पगार वेळेवर होत नाही अशा काही बातम्या समोर येत आहेत। आता मागण्या पूर्ण नाही झाल्या तर समोर काय पाऊल राहणार? तर आता याच महिन्याचा पगार 10 तारखेला जमा झालेला आहे की ज्यापूर्वी जो 6 महिन्याचा संप झाला त्याच्यामध्ये सरकारने शासकीय GR काढून आम्ही 340 कोटी दर महिन्याला कर्मचाऱ्याचा जो पगार आहे हे शासनाच्या कोट्यातून देऊ असं जाहीर केलं होतं, तसंही झालेलं नाही आहे। तर आमची मागणी आहे की दर 7 तारखेला पगार हा शासकीय कर्मचाऱ्याप्रमाणे व्हावा, अन्यथा हे जे आंदोलन आहे आणखी उग्र पद्धतीनं तीव्र पद्धतीनं आम्ही आझाद मैदानापर्यंत पण जाऊ। आज आता हे दिवाळी अधिवेशन असल्यामुळे आम्ही नागपूर या ठिकाणी आलो। आमचं जे कास्टसाहेब राज्य परिवहन कर्मचारी संघटन आहे हे आणखी उग्र पद्धतीचं आंदोलन करण्याची तयारी आमची आहे जर सरकारनं हे मान्य नाही केलं तर।